हरिओम. आज मंगळवार 21 ऑक्टोबर 2025. अश्विनातली आज अमावस्या, लक्ष्मीपूजन. सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज आज आपल्याला प्रवचनातून सांगणार आहेत की प्रारब्ध म्हणजे न समजणाऱ्या गोष्टींचं कारण. आपलं ध्येय काय असावं हे ठरवण्याची बुद्धी माणसाला आहे, ते खालच्या प्राण्यांना नाही. हाच माणसात आणि त्या प्राण्यांच्यात फरक आहे. प्राण्यांना प्रारब्धाने आलेले भोग भोगावे लागतात, त्याप्रमाणे माणसाला देखील आलेले भोग भोगावे लागतात. पण भगवंताचा पाठिंबा ज्याला आहे तो मागे पुढे सोयीने भोग भोगू शकतो. जगातल्या घडामोडी जशा चालतात तशाच आपल्याही सर्व गोष्टी प्रारब्धाने चालतात. आपण जे मिळवलं आहे ते स्वतःच्या प्रयत्नाने मिळाले ही कल्पना गेल्याशिवाय देह प्रारब्धावर टाकता येणार नाही. माझं सर्व हे त्याच्या कृतीचं फळ आहे असं म्हटलं की क्रिया तर चालते पण करते पण राहत नाही. पुष्कळ गोष्टी अशा आहेत की त्यांच्याकडे बोट दाखवून त्यांचं कारण अमुक असं आपण सांगू शकतो. पण काही गोष्टी अशा आहेत की त्याचं कारण आपल्याला दाखवता येत नाही. अशा वेळी त्या प्रारब्धाने घडल्या असं आपण म्हणतो. प्रारब्ध म्हणजे न समजणाऱ्या गोष्टीचं कारण असं म्हणायला हरकत नाही. संतांना देखील त्यांचं प्रारब्ध भोगावं लागतं, पण त्यांना देहबुद्धी नसल्याने भोगाचं सुख दुःख त्यांना नाही. व्यवहारदृष्ट्या औषध घेऊन मग भोग भोगणं हाच मार्ग खरा आहे. बुवाने आपल्या सिद्धीने रोग बरा करणे किंवा टाळणे हे बरं नाही. त्यामध्ये बुवाची प्रसिद्धी होईल खरी, पण त्यात त्याचे स्वतःचे कल्याण नाही, तसंच लोकांचं पण हित नाही. समजा एक मनुष्य रस्त्याने चालत असताना वाटेत एक 10 रुपयाची नोट पडलेली आढळली आणि पूर्वसंस्काराप्रमाणे ती उचलून घेण्याची वासना त्याला होईल, पण ती प्रत्यक्ष उचलून घ्यावी किंवा न घ्यावी हे ठरवण्याचं स्वातंत्र्य त्याला आहे. आणि म्हणून प्रारब्धाने देहभोग आला असता त्यामध्ये मनाची वृत्ती कशी ठेवावी हे स्वातंत्र्य आपल्याला आहे. ते प्रारब्धावर अवलंबून नाही. भगवंत सगुणात आला की त्याला देखील प्रारब्धाचा नियम लागू झाला. आपला जन्मजात स्वभाव जरी वाईट असला तरी अभ्यासाने तो खात्रीने सुधारता येईल. बरं, जोपर्यंत आपल्या अंतःकरणात अवगुण आहेत तोपर्यंत आपली प्रगती होणं फार कठीण आहे. शेत पेरण्यासाठी ज्याप्रमाणे जमिनीची मशागत करायला पाहिजे त्याप्रमाणे भगवंताचं प्रेम मिळण्यासाठी आपलं अंतःकरण दुर्गुणांपासून स्वच्छ केलं पाहिजे. एकदा असं अंतःकरण शुद्ध झालं म्हणजे भगवंतापासून दुसरा कोणी नाही ही भावना टिकवणं म्हणजेच अनुसंधान ठेवणं. फार जड जात नाही. मग अनुसंधान हे आपलं ध्येय ठरवून त्याला अनुसरून बाकीच्या गोष्टी कराव्या आणि मग त्याकरता सर्वांनी मनापासून नाम घ्यावं आणि आनंदात राहावं. मिळणं आणि जाणं हे दोन्ही प्रारब्धानेच आहे. मग हर्ष शोक वृथा का करावा. हरिओम. हरिओम तत्सत. हरिओम.